नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेच्या पुढील हप्त्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेअंतर्गत पुढील हप्ता येण्याकरता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून करायला सांगितले आहे। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून याच संदर्भात नवीन अपडेट कोणती कामं करायची आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून नमो शेतकरी आणि पीएम किसान योजनेचा संपूर्ण अपडेट तुम्हाला कळेल। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहायला गेलं तर केंद्र सरकारने सुरू केलेली योजना पीएम किसान योजना आणि पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेली योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, आणि या दोन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक 12,000 भेटतात। म्हणजे पीएम किसानचे 6,000 आणि नमोचे 6,000। आता नमोचे 6 ऐवजी 9,000 रुपये भेटणार होते, परंतु अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तरतूद केलेली नाहीये। त्यामुळे आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत सध्या 7,000 भेटणार। म्हणजे दोन्ही योजनेअंतर्गत आता 12,000 रुपये सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आतापर्यंत भेटत आले आणि इथून पुढे पण भेटणार आहेत। परंतु हे हप्ते मिळवण्याकरता आता नमो शेतकरीचा येणारा 7वा हप्ता आणि पीएम किसानचा येणारा 20वा हप्ता, हे दोन्ही हप्ते तुम्हाला एकत्र मिळवण्याकरिता किंवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला मिळवण्याकरिता महत्त्वाची 4 ते 5 कामं तुम्हाला करायची आहेत। त्याच्यामधलं पहिलं काम म्हणजे तुमचं आहे केवायसी। कारण की केवायसी जर तुम्ही केली नसेल, आता ही सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेवटची वॉर्निंग आहे किंवा शेवटचं काम करायला सांगलेलं आहे। याच्यानंतर हे सगळं बंद होणार आहे आणि याच्यानंतर कोणत्याही पद्धतीने चालू होणार नाहीये। त्यामुळे आता शेवटचं शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घेणं बंधनकारक आहे। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली नसेल तर तुमचा पुढचा पीएम किसानचा 20वा हप्ता आणि येणारा नमोचा 7वा हप्ता हे दोन्ही हप्ते तुमचे येणार नाहीत। त्यामुळे लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करून घ्या। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केली तर तुम्हाला पुढचे हप्ते येतील, नाहीतर अन्यथा येणार नाहीत। याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा, भरपूर शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात की दादा, आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे पण नमो शेतकरीसाठी आम्ही केवायसी केली नाही, मग आम्हाला त्याला वेगळी केवायसी करावी लागेल का? तर याचं उत्तर आहे नाही। तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरीची वेगळी केवायसी करायची आवश्यकता नाही। पण आता आपण जर यामध्ये पाहिलं तर पीएम किसान च्या धर्तीवर नमो शेतकरी योजना सुरू केली, त्यामुळे त्यासाठी काही गरज नाही। आता दुसरे काम म्हणजे लँड सीडिंगचा प्रॉब्लेम। तुमचा जर लँडचा प्रॉब्लेम अद्यापही नो असेल किंवा आता या 2 दिवसामध्ये नो झालेला असेल तर लवकरात लवकर तहसील कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्या। कारण की ते जर व्यवस्थित नसेल किंवा ते जर नो असेल तर तुम्हाला पीएमचा 20वा हप्ता आणि नमोचा 7वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम खूप महत्त्वाचा आहे, आधार सीडिंग। म्हणजे तुमच्या खात्याला आधार लिंक आहे का नाही आहे। आता भरपूर शेतकऱ्यांचं असं झालेलं आहे की त्यांचं अगोदर म्हणजे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आधार लिंक होतं, परंतु आता ते डीबीटीला लिंक झालेलं नाही किंवा ते बंद दाखवत आहे। आता तुमच्या खात्याचा काय प्रॉब्लेम असेल किंवा तुमच्या आधारचा काय प्रॉब्लेम असेल किंवा या सगळ्या कारणामुळे किंवा त्या वेबसाईटमुळे काय प्रॉब्लेममुळे तुमच्या आधारला बँक खातं अनलिंक झालेलं आहे। लिंक अगोदर होतं पण आता बंद पडलेलं आहे। मग तसं जर असेल, तुमच्या आधारला लिंक जर नसेल तर लवकरात लवकर तुम्ही ते करून घ्या। किंवा ते जर इतर बँका तुमच्या आधारला खातं लिंक करत नसेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या। कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये एनपीसीआय ला लिंक होतं, त्यामुळे ते सुद्धा तुम्ही केलं तर ते सुद्धा बेटर तुमच्यासाठी राहील। परंतु इतर बँकाचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। आता याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं प्रॉब्लेम, आता हे झालं लँड सीडिंग, आधार सीडिंग आणि केवायसी। आता हे 3 झाले, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे काही फार्मर आयडी आहे म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र। आता फार्मर आयडी तुम्हाला काढल्याशिवाय तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी बंधनकारक करण्यात येणार नाहीये। परंतु आपण जर पाहिलं तर केंद्र सरकारने सुरू केलेल्या 7 योजना आणि 7 योजनेपैकी महत्त्वाची पहिली योजना ॲग्रिस्टेक योजना, आणि ॲग्रिस्टेक योजनेअंतर्गत तुम्हाला ह्या सगळ्या योजना मिळवण्याकरिता तुम्हाला फार्मर आयडी काढणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि फार्मर आयडी साठी तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी तुम्हाला सुद्धा बंधनकारक आता केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। त्यामुळे तुम्ही जर फार्मर आयडी जर तुमच्याकडे नसेल तर येणारा भविष्यातला पीएम किसान आणि नमो शेतकरीचे पुढचे हप्ते तुम्ही विसरून जायचे। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्ही फार्मर आयडी आपला शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्या,
जेणेकरून तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीसाठी पात्र केलं जाईल। आता हे सगळे महत्त्वाचे 4 ते 5 कामं होती। आता याच्या व्यतिरिक्त अद्यापही काही नवीन शेतकरी असतील, त्यांनी नवीन जमीन घेतलेली असेल किंवा 2019 नंतर त्यांच्या नावावर जमीन झालेली असेल, परंतु त्यांना अद्यापही पीएम किसान किंवा नमो शेतकरीचा लाभ भेटत नसेल, तर त्यांनी pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन त्यांनी पीएम किसानची नवीन नोंदणी करावी। कारण की जे काही नवीन नोंदणी आता सरकारच्या माध्यमातून घेणं सुरू आहे, त्यामुळे या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे, तुम्हाला जर अद्यापर्यंत पीएम किसान आणि नमो शेतकरीचे हप्ते येत नसतील, तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर तुम्ही pmkisan.government.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता। यासाठी तुम्हाला आधार कार्ड, तुमचं 7/12 होल्डिंग एवढंच डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्ही स्वतः घर बसल्या मोबाईलवरून तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातलं पुढील अपडेट काय होतं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना ही माहिती नक्की उपयुक्त पडेल। आता हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।